राधानगरी तालुक्यातील तळाशी इथले तुकाराम गाथेचे निरूपणकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, राधानगरी तालुक्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते मारुतीराव भाऊसो जाधव गुरुजी यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रविवारी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेले मारुतीराव जाधव गुरुजी यांचं पार्थिव आज सोमवारी 30 सप्टेंबरला त्यांच्या तळाशी या गावी आणण्यात आलं. त्यांच्या राहत्या घरी काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गुरुजींच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या घोषात निघालेल्या या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. गुरुजींनीच लावलेल्या वडाच्या झाडांच्या सावलीतून ही अंत्ययात्रा निघाली. यावेळी लोकांनी या वडाच्या झाडाप्रमाणेच गुरुजींच्या विचारांची सावली आपल्यावर कायम राहील अशा भावना व्यक्त केल्या. गुरुजींना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जाधव कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, तळाशी आणि परिसरातील गुरुजींच्या विचारांवर प्रेम करणारे हजारो लोक उपस्थित होते. यावेळी श्रद्धांजली वाहताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी गुरुजींनी संत साहित्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांचे हे कार्य पुढे सुरू ठेवणं हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल असं सांगितलं. माजी आमदार के.पी. पाटील यांनी गुरुजींचं संत साहित्याच्या अभ्यासाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान सुद्धा मोलाचं असल्याचं सांगितलं. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी खासदार संजय मंडलिक, ए.वाय. पाटील, सदाशिवराव चरापले, प्राध्यापक जालिंदर पाटील, प्राध्यापक डॉ. राजन गवस, प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे, आर.डी. खामकर, ज्योतिराम पाटील यांनीही शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी गोकुळचे संचालक आर.के. मोरे, अभिजित तायशेटे, सरपंच प्रभाकर पाटील, सुभाष चौगले, विठ्ठलराव खोराटे, वसंतराव पाटील, नेताजी पाटील, सदाशिव चव्हाण, वसंत बारड, धनाजी बारड यांच्यासह जाधव गुरुजींच्या विचारांवर प्रेम करणारे हजारो लोक उपस्थित होते. गुरुजींचे सुपुत्र संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष अरुण जाधव यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. गुरुजींना अखेरचा निरोप देताना उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.